महागाईचा पुन्हा भडका. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईत सिलेंडरची किंमत 912 रुपयांवरून 941 रुपयांवर. नवी मुंबई विमानतळावरील कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही. शिवरायांच्या पुतळ्या अनावरण कार्यक्रमाची शिंदेंना कल्पनाही नाही. निमंत्रणावरून माहितीत पुन्हा वादाची चिन्ह. सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या हालचाली. निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, तर भुजबळांचं मंत्रिपद पुतण्या समीर भुजबळांना देण्याची मागणी असल्याचीही माहिती. साताऱ्याच्या कराडमध्ये पत्नी आणि मेहुण्याकडून इंजिनियरची हत्या. सुपारी देऊन अंगावर गाडी घालून केली हत्या, पण सीसीटीव्हीमुळे अपघाताचा बनाव उघड. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. नाफेड आता थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करणार. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर. सातारा, अमरावती, जळगाव, परभणी, बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. अनेक भागात फळबागांचं मोठं नुकसान, तर कोकणात मान्सूनच्या सरी. ओडिशामध्ये कार्यकारी अभियंत्यावर धाड. राज्य दक्षता विभागाकडून 2 कोटी रुपयांची रक्कम जप्त. बँकांच्या विविध लॉकरमध्ये रचल्या होत्या नोटांच्या थप्प्या. ट्रम्प यांच्या कान उघडणीनंतरही इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच. 150हून अधिक ठिकाणांवर हल्ले. लेबनॉनकडूनही इस्रायलच्या लष्कराला जोरदार प्रत्युत्तर.